खरं तर कुठली क्रिएटिव्हिटी सगळ्यात पहिल्यांदा उतरते ती कागदावर. आपण कागदावरती एखादा लेख लिहू शकतो, एखादी कविता लिहू शकतो, एखादा निबंध लिहू शकतो, अगदी छानसं पेंटिंगही काढू शकतो. पण या व्यतिरिक्त कागदावरती रंग चढवण्याचे किंवा कागदाला आकर्षक बनवण्याचे आणखीनही काही वेगळे मार्ग आहेत. चला हेच मार्ग आपल्याला दाखवतोय सुमित. नमस्कार, मी सुमित. आज तुम्हाला पेस्ट पेपर टेक्निक दाखवणार आहे. खरं तर आपण वॉल्स आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने कलर करतो किंवा वॉल पेंट करतो. पण हे सगळं पेंट करत असताना आजकाल नवीन फॅशन वॉल पेपर्सची आलेली आहे. तर ते वॉल पेपर्स कसे तयार होणार ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपण हा माउंट बोर्ड घेतलेला आहे. त्या माउंट बोर्डला मी कट करून त्याचा टेक्स्चरसाठी उपयोग करणार आहे. मी त्याला अशा प्रकारे बारीक बारीक इक्वल अंतरावरती कट करणार आहे. आपण खरं तर हे दोन्ही बाजूनी कट करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण हा माउंट बोर्डचं टेक्स्चरसाठी कटिंग करून घेतलेलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही कंगवाही वापरू शकता. याच्याऐवजी तुम्ही जे जे टेक्स्चर आपल्याला रिदम देतं ते सगळे टेक्स्चर्स आपण ह्यामध्ये वापरू शकतो. आणि म्हणून मी हे माउंट बोर्डचं तयार केलेलं आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल की मी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे पाणी आहे आणि फेविकॉल घेतलेला आहे आणि हे काही ॲक्रेलिक कलर्स आहे. तर मी आता पहिलं गव्हाचं पीठ पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि ते पूर्णपणे घोळून घ्यायचं आहे. हा फेविकॉल यात घेणार आहे. अशा प्रकारे फेविकॉल, गव्हाचं पीठ आणि पाणी ह्याचं असं एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे. साधारण जेवढा आपल्याला रंग हवा आहे तेवढं आपण मिश्रण तयार करून घेऊ शकतो. याचं प्रमाण साधारण जर 1 चमचा फेविकॉल असेल तर 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे पाणी असं याचं प्रमाण असलं पाहिजे. आता हे तयार झालेलं जे पीठ आहे ते मी एका व्हाईट पेपरवरती, जे पेपर आपण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये घेऊ शकतो. मी सध्या A4 ड्रॉइंग शीट घेतलेली आहे. अशा प्रकारे हा पेपर घेऊन मी ह्याच्यावरती हे पीठ 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाकणार आहे. त्यात मी 3 वेगवेगळे रंग, ट्यूब कलर्स आणि आता मी ते रंग आणि ते पीठ मिक्स तिथल्या तिथे करणार आहे. अजून पेस्टचा वापर करून ते आपण पूर्ण पेपर भरून घ्यायचा आहे. साधारण हा पेपर पूर्ण असा भरून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती जे आपण मगाशी केलेले टूल्स आहेत त्याचा वापर आपण करायचा आहे आणि त्याला आपण असं वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर, मी आता त्याला एक पाण्याचं टेक्स्चर देत आहे. अशा प्रकारे हे टेक्स्चर दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण वेगवेगळे रंग वापरून आपल्याला आवडणारा रंग आणि आपल्याला आवडणारं टेक्स्चर आपण जर केलं तर अशा प्रकारचे वेगवेगळे पेपर तयार होऊ शकतात. आणि हे पेपर वाळायला साधारण आपण 1 दिवसाचा वेळ जातो आणि तो वाळल्यानंतर आपण ह्या पेपरचा उपयोग करून त्याला फेविकॉल लावून आपलं वॉल पेपर्सची वॉल आपण तयार करू शकतो.